आज आपण कोणतंही वाटण-घाटण न करता गावाकडच्या सोप्या पद्धतीने पण खायला खूप टेस्टी लागणारी झणझणीत अशी वांग्याची रस्सा भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. त्यासाठी इथे वांगे घेतलेले आहेत. शक्यतो यासाठी अशी छान कोवळी, ताजी आणि काटाळ वांगी वापरायची, चवीला चांगली लागतात. आता काय करायचं आपल्याला, याचे थोडे देठ अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आणि थोडे काटेसुद्धा याचे मी कट करून घेते. कारण काय होतं बऱ्याचदा असंच जर आपण हे वांगं भाजीमध्ये घातलं तर मुलं खात नाहीत. त्यामुळे थोडं याला कट करून घ्यायचे. वांगेही थोडे काटेही याचे थोडे काढून टाकायचे आहेत आपल्याला. आता हे सगळे वांगे धुवून घेतलेले आहेत, बाजूला ठेवायचे. लगेच याला चिरायचं नाही. आता यासाठी आपल्याला लसूण, आलं, खोबरं आणि कोथिंबीर खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं किंवा असं मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करून घ्यायचं. यामध्ये पाणी घालायचं नाही आणि हे थोडंसं जाडसरच ठेवायचं. अशा पद्धतीने हे बारीक केले, बाजूला ठेवते. आता हे वांगी धुवून बाजूला ठेवलेली होती आपण, तर ते वांगे आपण चिरून घेऊयात. वांगे खूप आधीही चिरून ठेवायचे नाहीत. ते काळेही पडतात आणि खूप जास्त वेळ वांगं पाण्यातही ठेवायचं नाही. आता याला चिरून आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायचे, कारण बऱ्याचदा यामध्ये अळी निघण्याची शक्यता असते. बऱ्याचदा अळी निघते यामध्ये. व्यवस्थित बघायचे आणि वांगं चिरलं की लगेच आपल्याला त्यामध्ये असं मीठ भरून घ्यायचं. त्या सगळ्या वांग्यामध्ये मी चिरून मीठ भरवून घेतलंय. आता गॅसवरती आपल्याला कढई गरम करायला ठेवायची. त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं. तेल गरम झालं, की त्यामध्ये आपण हे मीठ भरलेली वांगी घालायची आणि याला 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे वांग्याला चव खूप चांगली लागते. जेव्हा आपण अशी रस्सा भाजी बनवतो, तर तेव्हा असं थोडंसं जर वांग्यामध्ये मीठ भरून मग हे वांगे रश्श्यामध्ये घातले तर जास्त चांगले लागतात. नक्की तुम्ही ट्रिक वापरून पहा आणि कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आता खूप जास्तही याला परतायची गरज नाही. 2 ते 3 मिनिटं फक्त याला परतून घ्यायचे. वांगी ही कोवळी आहेत आणि खूप जास्त शिजवायचं नाही याला. आपल्याला पुन्हा याला रश्श्यामध्ये शिजवायचंच आहे. आता हे काढून घेतलंय. आता तेल गरम झालं, की त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची, जिरं घालायचे आहेत आणि याला तडतडू द्यायचं. आता आपण जे आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर बारीक करून घेतलेलं आहे, ते या तेलामध्ये घालायचे आणि याला परतून घ्यायचे. आलं, लसूण, खोबरे थोडंसं असं जाडसर असेल तर भाजी खूप छान लागते. आता हे परतून झालं, थोडी हळद घातली, यामध्ये मी थोडी लाल मिरची पावडर घातली आहे. यासोबतच काळा मसाला घातलेला आहे. मिक्स करायचं मसाला जळू नये म्हणून थोडंसं यामध्ये पण पाणी घालूयात. मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये आपल्याला आपण जे परतून घेतलेले वांगे आहेत, ते घालायचे. 1-2 मिनिटं परतून घ्यायचं आणि यामध्ये आता गरम पाणी घालायचंय. पाणी शक्यतो गरमच वापरा. गार पाणी घातलं तर वांगे शिजत नाहीत व्यवस्थित. त्यामुळे अशा प्रकारे गरम पाणी घालायचं. तुम्हाला किती रस्सा हवा आहे त्यानुसार पाणी घालायचं. यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आणि याला चांगली एक उकळी येऊ द्यायची. उकळी येईपर्यंत मोठीच फ्लेम ठेवायची. नंतर फ्लेम कमी करायची. याला एक उकळी आली, की यामध्ये आपण भाजून बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि सोबतच साधारण 2 टेबलस्पून एवढं भाजून बारीक केलेलं तिळाचं कूट घालायचं. वांग्याच्या भाजीमध्ये तिळाचं कूट खूप छान लागतं. तर शेंगदाण्याचं आणि तिळाचं कूट घालून याला मी शिजवून घेतले कमी फ्लेमवरती. आता वांगं व्यवस्थित शिजलं गेलेलं वांगं शिजलं गेलं. गॅस बंद केला आहे. वरतून कोथिंबीर घातली आहे. तर बघू शकता एकदम मस्त सोप्या पद्धतीची झणझणीत अशी आपली वांग्याची रस्साभाजी इथे तयार झालेली भाकरीसोबत अप्रतिम लागते. नक्की या पद्धतीने करून पहा. रेसिपी जर तुम्हाला आजची आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर करायला विसरू नका. तुमच्या कमेंट्स नक्की कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.